कसा आहे ओरिजिनल पट्टेरी वाघ. हा वाघाला कुठं सुद्धा तोड नाही बरं का. चष्मा बिस्मा ओरिजिनल. आणि आजचं वातावरण बघता मला वाटायला लागले बरं का एक नंबर काम होणार आहे आज. नाही 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 हे तर आपल्याला काम करायचं. आपल्याला कुठं जायचं माहिती आहे तामलवाडीला, कारण आपल्याला तिथली पायपिंग करायची आहे. आमचा पट्टेरी वाघ बसत नाही, डायरेक्ट पाईप उचलून स्लॅबवर घेऊन चाललाय. मला काय वाटलं माहिती का वाघ डायरेक्ट कामाला लागतं काय, पण वाघ निवांत बसला बरं का खाली. किती लाख निराजला माणूस आहे तू. मला काय वाटायला लागलं माहिती का, जर त्या कामावर जाऊन जर आपणच जार आणायचं असेल तर त्यापेक्षा आपण जाताना स्वतःचा जार घेऊन जावं लागतं काय असं वाटायला. दुसऱ्या मजल्यावर इथनं जार घेऊन जायचं म्हणजे लय बेकारी व्हायला लागले माझे. आणि ही जी दोघं बसली ती काय निलाद्री काय सुद्धा वाटत नाही ना जार बीर घ्यावा तसलं काय नाही. अन्याय हो, एक जण सुद्धा उठीना झाले तिथनं. बघितलं आयतं पाणी प्यायचं. भावानं तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का, असलो चिल्ड वातावरणातून एकदम थंड वाटायला लागलं होतं. कालच्या स्लॅबवर लय बेकारी झाली होती आणि इथं एकदम चिल्ड वाटायला लागलं होतं मस्त. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. एकच रूम केलं बरं का, पण सूर्यदादाला माझं काय सुख बघवलं ना बरं का. त्यानं लगेच तोंड बाहेर काढला आणि वकाला चालू केला त्याची आग करून. झाले भावांनो एक नंबर पायपिंग झालेला. कारण विषय काय माहिती घेतो कुठं सुद्धा लाईटी नाही त्या बरं का. फक्त पोर्च मध्ये लाईट होत्या, दुसरीकडे कुठं सुद्धा लाईटी नव्हत्या. आता जिथं लाईटी टाकले त्या का तिथल्या लाईटी तुम्हाला दाखवतो कशा एकदम लेवल मध्ये नाही का लाईनीमध्ये टाकले त्या. ह्याला म्हणते ती ओरिजिनल लाईन दुरीचा बादशाह. ती पण स्वतः मी बरं का. आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मग कायम पण होते लागलेले असते. पप्पूच्या गाडीचं डायरेक्ट पुढचं टायर पंक्चर झाले. पण सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का, इथंच पंक्चरचं दुकान सापडलं. आणि तर त्या पंक्चरवाल्यावर अशी नजर ठेवून बसलाय जसं काय ते टायर घेऊन पळूनच जाणार आहे. काय वागा लागलाय काय करायला आम्ही निवांत बसलोय. आता टायर बसवताना पण त्याच्याकडे नजर ठेवून बसला. आता ते काय पळून घेऊन जाणार आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आणि अशा तऱ्हेने पट्टेरी वाघाची गाडी पंक्चर काढून झालेली आहे. त्यामुळे त्यानं खुशीमध्ये आपल्याला एक एक वाघ सांगितले बरं का. आणि त्यांनी दोघे जण काय करायला माहिती का, डाएट कोक प्यायला लागली ती. आणि तेवढ्यामध्ये भाऊ कुठं आला काय माहिती बरं का, सोलापूरचा होता ते एडामायला चालला होता. आणि त्यानं मला कुठनं बघितलं काय माहिती बरं का, डायरेक्ट हातामध्ये हात दिला. जाताना त्याला म्हणलं भावा सावकाश जा म्हणलं, माझं पण दर्शन घेऊन येताना. आणि नंतर सुरतगावच्या कामावर जाताना पट्टेरी वाघ, मागं बसलेला चित्ता आणि पुढे गाडी चालवणारा ओरिजिनल बिबट्या. कसला घरी जाऊन निवांत आराम करावं म्हणलं तर इथलं काम करावं लागलं बरं का. पण आतमध्ये आल्यावर माझ्या लक्षात आलं की इथल्या पीओपीची कटिंग केलेली नव्हती. त्यामुळे अनिकेत मला नीट गावाकडे निघायचं नियोजन लावायचं आहे आपण. काय करू मी, काय करू इतकं आता एवढं ताणताण माझ्या गप्पा होता आपण. तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का भाऊ, आम्ही एवढी बेकार गाडी वाढतो बरं का. पण तरी पण पप्पू आम्हाला असलं बेकार तोड देतोय जसं काय ह्याच्यापाशी R15 आहे. चला तर भाऊ तुम्हाला जर व्लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा. आणि फॉलोच्या बटनावर एखादा वाघ फेकून हा ना.